हॅलो, नमस्कार मंडळी. चला तर आज मी तुम्हाला क्रिस्पी डोसा कसा बनवायचा ते दाखवते. तर इथे मी 3 वाट्या रेशनचे तांदूळ घेतलेले आहेत आणि 1 वाटी उडीद डाळ घेतलेली आहे. तर डाळ आणि तांदूळ दोन्ही पण आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि दोन्ही पण आपल्याला सेपरेट भांड्यामध्ये भिजत घालायचे. तर 5 ते 6 तास आपल्याला हे भिजत घालायचे. नंतर तांदूळ आणि डाळ भिजल्यावर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे. पण त्याआधी इथे मी 1 वाटी पोहे भिजत ठेवलेले आहेत. लगेचच डाळ आणि तांदूळ मिक्सरमधून काढून घ्यायचे. खूप बारीक नाही करायचं, थोडंसं रवाळच ठेवायचं आणि मग नंतर पोह्यांमध्ये थोडंसं पाणी घालून ते पण आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे. आता हे सगळं आपल्याला एका भांड्यामध्येच ठेवायचं आहे. थोड्या मोठ्या भांड्यामध्ये हे बॅटर आपल्याला काढून घ्यायचे, कारण की ते भिजल्यावरती फुगून वर येतं. त्यामुळे आता हे बॅटर आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं. दुसऱ्या दिवशी हे जे बॅटर आहे ते तयार होतं. बॅटर एकदा मिक्स करून घ्यायचं. आता इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये थोडंसं बॅटर काढून घेत आहे. जेवढं आपल्याला लागणार आहे तेवढंच काढून घ्यायचं आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला ते मिक्स करून घ्यायचे. खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही बनवायचं आणि नंतर मग चवीपुरतं मीठ टाकून ते मिक्स करायचं आणि लगेचच डोसा बनवायला घ्यायचा. तवा चांगला गरम होऊ द्यायचा. थोडंसं तेल टाकून आणि थोडं पाणी शिंपडून तवा पुसून घ्यायचा. तव्यामध्ये थोडंसं बॅटर घालून अलगद हाताने गोल फिरवून पसरून घ्यायचा. डोशाचा कलर ब्राऊन झाला की मग काढून घ्यायचा. तर इथे आपला छान असा क्रिस्पी डोसा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करा.